चार भिंतीमध्ये बसून अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आणि होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा कोणी बनवलेला आहे? तर हा पुतळा राम सुतार यांनी बनवलेला होता आणि या पुतळ्याची उंची आहे 182 मीटर आणि फूटमध्ये आहे ती 597 फूट आणि हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे। तर अलीकडेच भगवान श्रीरामाची मूर्ती जी बनवलेली आहे ती अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे, जे की कर्नाटक या राज्यातील आहे। सो हा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या। आणि आपल्या महाराष्ट्राला कर्नाटक राज्याची सीमा लागलेली आहे, त्याला 7 जिल्हे लागले आहे, हे आपण मागे बघितलेलं होतं। त्यानंतर पहा, राज्य फुलपाखरू अरुणाचल प्रदेशचं राज्य फुलपाखरू आहे कैसर ए हिंद, हा पॉईंट पाठ ठेवा। आणि तुम्हाला माहीत असेल पंडिता रमाबाई यांना 1919 मध्ये इंग्रजांनी कैसर ए हिंद ही पदवी दिलेली होती। सो लक्षात असू द्या। कर्नाटकचं राज्य फुलपाखरू आहे सदर्न बर्डविंग। त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचं जे राज्य फुलपाखरू आहे ते आहे ब्लू पॅन्सी। तमिळनाडूचं आहे तमिळ एमन। उत्तराखंडचं राज्य फुलपाखरू आहे कॉमन पिकॉक। आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन, ज्याला निलवंत म्हटलं जाते। आणि राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्यच होतं। आणि सिक्कीमचं जे राज्य फुलपाखरू आहे ते आहे ब्ल्यू ड्यूक। ओके, सो जोड्या लावणीमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा पॉईंट सर्वांनी इथे कव्हर करून घ्या। त्यानंतर राष्ट्रीय पराक्रम दिवस। तर आता बघा, राष्ट्रीय पराक्रम दिवस 23 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे। ओके, का बरं करण्यात आलेला आहे? कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897ला झालेला होता, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ 23 जानेवारी हा आपण राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897ला कटक ओडिशा या ठिकाणी झालेला होता। मित्रांनो, ओडिशा जे राज्य आहे या ठिकाणी एक चिल्का सरोवर आहे। ओके, त्याचप्रमाणे ओडिशाला एक हिराकुंड धरण आहे, लक्षात असू द्या, हिराकुंड धरण। त्यानंतर सिमलीपाल एक राष्ट्रीय उद्यान आहे जे की ओडिशामध्येच आहे। ओके, सिमलीपाल। तर हे सर्व पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। नेताजी ही पदवी सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधी यांनीच दिलेली होती। तर महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता हे सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलेले होते। नंतर त्यांचं एक बुक प्रसिद्ध आहे द इंडियन स्ट्रगल। सुभाषचंद्र बोस यांचं एक प्रसिद्ध बुक आहे इंडियन स्ट्रगल, द इंडियन स्ट्रगल। त्यानंतर 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार हे जिंकून त्यांना अनुक्रमे शहीद व स्वराज्य हे नाव दिलेले होते। म्हणजे अंदमानला शहीद आणि निकोबारला स्वराज्य हे नाव त्यांनी दिलेले होते। आणि अलीकडेच भारत सरकारने अंदमान निकोबारमधील 21 बेटांना, लक्षात घ्या, 21 बेटांना 21 परमवीर चक्र प्राप्त व्यक्तींची नावं दिलेली आहे। ओके, पहिले महायुद्ध 1914 ते 18 मध्ये झालं होतं आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 45। ओके, सो या दरम्यानची ही गोष्ट होती। 1938च्या हरिपुरा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते आणि याच हरिपुरा अधिवेशनामध्ये एक राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती। ओके, राष्ट्रीय नियोजन समितीची काय करण्यात आली होती? स्थापना। आणि या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। हा पॉईंट लक्षात ठेवा की राष्ट्रीय नियोजन समिती कोणत्या अधिवेशनामध्ये निर्माण करण्यात आली होती? 1938च्या हरिपुरा अधिवेशनाची। पण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस, मात्र राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर बघा, त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे की 1939ला जे त्रिपुरी या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष पण सुभाषचंद्र बोस होते, परंतु नंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि 1939 मध्ये त्यांनी स्वतः फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष काढलेला होता। आझाद हिंद सरकारची स्थापना ही 21 ऑक्टोबर 1943 मध्ये करण्यात आली होती। ती कुठे करण्यात आली होती नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि राष्ट्रीय नियोजन समिती मी आताच तुम्हाला सांगितलेली आहे, याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे। त्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860ला जेम्स विल्सन यांनी मांडलेला होता, परंतु स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जो होता तो षण्मुखम चेट्टी यांनी मांडलेला होता आणि म्हणून त्यांना भारतीय अर्थसंकल्पाचे जनक सुद्धा म्हटले जाते। महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्यांनी हा अर्थसंकल्प पहिल्यांदा कधी मांडलेला होता? तर तो 26 नोव्हेंबर 1947ला मांडलेला होता। ओके, लक्षात असू द्या, 26 नोव्हेंबर 1947ला तारीख महत्त्वाची आहे। आणि 1 फेब्रुवारी 2024ला आता केंद्रीय वित्तमंत्री जे आहे आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन ह्या 6व्यांदा बजेट सादर करणार आहे। आता तुम्हाला माहित आहे की पहिले बजेट 28 फेब्रुवारीला मांडलं जात होतं, परंतु 17-18 पासून हा कालावधी 1 फेब्रुवारी असा करण्यात आलेला आहे। मग केंद्र सरकार जे बजेट मांडते वार्षिक वित्तीय विवरणपत्र, कारण घटनेमध्ये बजेट हा शब्द नाही आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे, ते 112 नुसार मांडलं जाते। तर राज्याचं बजेट हे कलम 202 नुसार मांडलं जाते। हा पॉईंट इथे लक्षात ठेवा। ओके, कलमा विचारल्या जातात पेपरमध्ये। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे शून्य आधारित अर्थसंकल्प। शून्य आधारित अर्थसंकल्प चे जे जनक आहे ते आहे पीटर ए पिहर, मोस्ट टाइम पी करा। आणि जिमी कार्टर
लक्षात घ्या, यांनी जॉर्जिया अमेरिका या राज्यामध्ये पहिल्यांदा हे बजेट मांडलेलं होतं, शून्य आधारित अर्थसंकल्प. पण जनक आहे पीटर ए पियर. शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय? आता बघा, एखादा साधारण जेव्हा अर्थसंकल्प असतो तेव्हा मागील वर्षाचे आकडे, चालू वर्षाचे आकडे आणि पुढील वर्षाचे आकडे असे तिघांचे आकडे म्हणून बजेट मांडले जाते. परंतु शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये ना मागचे आकडे ना पुढचे आकडे, बस चालू वर्षाच्या आकड्यांचाच विचार केला जातो. त्यामुळे त्याला शून्य आधारित अर्थसंकल्प म्हटलं जातं, म्हणजे आधार शून्य ठेवला जातो. तर असं लक्षात ठेवायचं आपल्याला. मग शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं? तर ते होतं मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य. 1986 मध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्र सरकारने मांडलेला होता आणि तत्कालीन जे मुख्यमंत्री होते ते होते शंकरराव चव्हाण. ओके. आणि अर्थमंत्री होते सुशील कुमार शिंदे. सो हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हुसॅंग 18 नावाचं जे मिसाईल आहे, मिसाईलचं स्पेलिंग बघून घ्या. मिसाईल जे आहे ते उत्तर कोरियानं लॉन्च केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. संरक्षणात पहिले जर देश विचारले तुम्हाला कोण आहे, तर अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा, आता जपान जी राजधानी आहे टोकियो, ती होन्शू या बेटावर आहे. कारण जपानमध्ये पण भरपूर सारे बेट आहे. त्यामध्ये टोकियो जे हे ठिकाण आहे ते जपानची जी राजधानी आहे टोकियो, ते होन्शू या बेटावर आहे. आणि तुम्हाला माहीत आहे टोकियो येथे 2020ची ऑलिम्पिक पार पडली होती. यामध्ये भारताला 1 गोल्ड, ठीक आहे, त्यानंतर 2 सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक मिळालेले होते. असे एकूण 7 पदक मिळालेले होते. आणि ऑलिम्पिक जे भरते ते दर 4 वर्षांना भरते. म्हणजे आता 2024ला यावर्षी भरणार आहे, तर ती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी भरणार आहे. ओके. सो हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जातीय आधारित जनगणना करणारं पहिलं राज्य बिहार ठरलं होतं, तर अलीकडेच दुसरं राज्य ठरलेलं आहे आंध्र प्रदेश. ओके. आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे ते आहे YS जगनमोहन रेड्डी. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मग आता जाती आधारित जनगणना म्हटलं तर थोडं जातीबद्दल इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. त्या घटनेमध्ये OBC संबंधित 340 कलमांचा समावेश आहे. SC संबंधित 341 कलम आहे आणि ST संबंधित आहे 342. ओके. सो OBC, SC, ST 340, 341, 342. आणि अलीकडेच मेन्स जी एक्झाम झालेली आहे त्यामध्ये OBC उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या कमिटीचा आयोग विचारलेला होता. कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आहे? तर जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली तो स्थापन करण्यात आलेला आहे आणि 2017चा आहे आणि वेळोवेळी अहवाल सादर करत आहे. ठीक आहे. सो जी रोहिणी OBC उपवर्गीकरण जी रोहिणी आयोग. आता SC संबंधित आयोग 338 कलमानुसार स्थापन करण्यात आला. ST संबंधित कलम जे आहे, ST आयोगासंबंधित कलम आहे 338A आणि OBC संबंधित आहे 338B. OBC मधला B आणि 338B असं लक्षात ठेवायचं. ओके. 338, 338A आणि 338B. 102व्या घटनादुरुस्तीनुसार आणि 123व्या विधेयकानुसार OBCला घटनात्मक दर्जा मिळाला. OBC आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला 2018 मध्ये. ओके. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहे याचे? हंसराज अहिर आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि OBC जो आयोग होता, जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, तो 1993चा होता, पण तेव्हा त्याला वैधानिक दर्जा होता. आता 18 मध्ये त्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे 102व्या घटनादुरुस्तीनुसार. आता SC आयोगाबद्दल जर बोलायचं झालं, 78 मध्ये SC व ST आयोग एकत्र होते तेव्हा त्याला अवैधानिक दर्जा होता. ठीक आहे. नंतर 87 मध्ये SC ST आयोग हा राष्ट्रीय आयोग झाला. ओके. 1990 मध्ये 65व्या घटनादुरुस्तीनुसार SC व ST आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला. तर 2003 मध्ये एक 89वी घटना दुरुस्ती झाली होती आणि SC व ST आयोग हे वेगळे करण्यात आले आणि त्यानुसार मग त्यांची स्थापना 2004 मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे. पॉईंट लक्षात ठेवा, जे मी सांगत आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि SC आयोग 2004चा मग 338 नुसार आणि ST आयोग 2004चा 338A नुसार. आणि आत्ताच OBC आयोगाला 102व्या घटनादुरुस्तीनं मान्यता मिळाली घटनात्मक दर्जा, तर त्या संबंधित आहे 338B. तर अशा पद्धतीनं अभ्यास करायचा मित्रांनो. ओके. माझ्या परीनं मी तुम्हाला येणाऱ्या ज्या जून महिन्यात एक्झाम होणार आहे, ठीक आहे, कंबाईन ग्रुप B वगैरे, तर B आणि C, तर त्या संबंधित मी तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो. ओके. तर या पद्धतीनं फक्त तुम्ही रेग्युलर लेक्चर करायचे. जेव्हाही व्हिडिओ येईल तेव्हा तो व्हिडिओ परिपूर्ण बघून ते आपल्या नोटबुकमध्ये लिहिण्याची सवय लावा. ठीक आहे. तुम्हाला या करंट अफेअरच्या लेक्चरमधूनच भरपूर सारे विषय कव्हर करून देणार आहे मी. ओके. सो लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपलं चॅनल सर्वांपर्यंत पोहोचेल. पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला माझ्याकडून, आपल्या पर्टिक्युलर नॉलेजकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.